नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण दिवाळी स्पेशल चकली रेसिपी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आणि पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। थोडे गरम करायचे फक्त, जास्तही करपू द्यायचे नाही। अगदी थोडे गरम झाले की लगेच पोहे ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। नंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, तर सपाट वाटी डाळवं घ्यायचं आहे। आता हे डाळवं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण वातावरणानुसार हे डाळवंसुद्धा वातूळ झालेलं असतं, त्यासाठी थोडंसं डाळवं भाजून घ्यायचं आहे। आता थोडं गरम झालं की लगेचच डाळवं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता ताटामध्ये डाळवं काढून घ्यायचं आणि बघा आता डाळवं गार होऊ द्यायचं। आता पोहे गार झालेले आहे। पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याचं पीठ करून घ्यायचं आहे। छान बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे आणि पीठ तयार झालं की लगेच आपल्याला ते पीठ चाळणीवरती टाकायचं आणि गाळून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला पीठ गाळून घ्यायचे आहे। आता पोहे बारीक करून घेतले की ते गाळून घ्यायचे, म्हणजे जे जाडसर असतं ना पीठ, तर ते आपल्याला अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकता येईल। बघा आता हे जाड झालेलं आहे अजून, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि डाळवंसुद्धा गार झालेलं आहे, ते सुद्धा त्यामध्येच टाकून घ्यायचं, म्हणजे दोघंही सोबतच बारीक होतात। किंवा मोठे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि डाळवं दोघंही टाकले तरी बारीक होतात आणि लवकर बारीक होतात। आता इथं डाळवंसुद्धा बारीक झालेलं आहे। आता डाळवंसुद्धा काढून घ्यायचं आहे। बघा आता हे थोडं जाडसर आहे, तर हे बाजूला काढून घ्यायचं आणि आता इथं मी 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। हे प्रमाण अगदी बरोबर होते। 1 वाटी पोहे, 1 वाटी डाळवं आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित सर्व पीठ गाळून तयार झालेले आहे। आता लगेचच आपल्याला तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे। पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तर ते मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। आता 4 वाटी आपल्याला पीठ घेतलेलं आहे, तर 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे। ते तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि नंतर या पिठावरती टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय आपल्या पिठाला छान असं मोहन देऊन द्यायचं आहे। आता तेल खूप गरम आहे, त्यासाठी चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं। आता थोडं कोमट झालेलं आहे, तर हातावरती छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे छान सर्व पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागते। त्यासाठी हाताने छान असं मोहन देऊन द्यायचं आहे आणि मूठसुद्धा बघा लगेचच वळले जाते, म्हणजे गोळा लगेच तयार होतो आहे, म्हणजे आपलं पिठाला मोहन व्यवस्थित देऊन झालेलं आहे। आता बघा इथं मोहनसुद्धा देऊन झालेलं आहे। आता लगेचच यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं आहे। तर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आणि नंतर 1 चमचा ओवा घ्यायचा, तो छान हातावरती चोळून घ्यायचा आणि नंतर टाकायचं आहे, म्हणजे असं केल्याने चकलीला छान असा स्वाद येतो। आणि नंतर इथं 2 चमचे तीळ टाकायचे आहे। आता तीळ टाकून झाली की लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मीठ टाकून झालं की हे सर्व एकत्र करायचं, म्हणजे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे। आता इथं मी थंड पाणी अजिबात वापरलेलं नाही, इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। त्यासाठी गरम पाणी करायचं आणि ते थोडं टाकायचं, एकदाच पाणी टाकू नका, नाहीतर हे पीठ जास्त सैलसर होऊ शकतं। त्यासाठी थोडं पाणी टाकायचं। आता इथं मी हातानेच करत आहे, कारण पाणी कोमट झालेलं आहे। आता अशा प्रकारे छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। छान असं मऊसूत पीठ मळून तयार आहे। आता लगेचच चकली करायला सुरुवात करायची आहे। आता हे जे भिजवलेलं पीठ आहे ना, याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि असं लांबसर गोळा करायचा आणि आपला चकलीचा साचा असतो ना, त्यामध्ये टाकायचा, म्हणजे असा एकसंध गोळा करायचा आणि नंतर ठेवायचा, म्हणजे चकली मध्यंतरी तुटत नाही। आणि आता इथं मी चकली प्लेटवर करणार आहे, म्हणजे एकसारख्या चकली येतात, त्यासाठी प्लेटवरती सुद्धा मी केलेली आहे आणि एक दुसरा प्रकारसुद्धा मी दाखवलेला आहे। अगदी सोपा आहे तो पण, एकदा तो पण नक्की तुम्ही ट्राय करून बघा। बघा अशा प्रकारे आता मी प्लेटवरच चकली करून घेणार आहे। अगदी पटकन आणि सहज अशी चकली तयार होतात। आता ही चकली झालेली आहे, एका साईडला तेलसुद्धा तापलेलं आहे। आता झारावरती अशी चकली ठेवायची आणि अगदी सहज अशी चकली तेलामध्ये सोडायची। बघा अशा पद्धतीने सर्व चकली टाकायच्या। आता इथं मी 2-2, 3-3 चकल्या तळणार आहे आणि ते बबल्स असे थोडे कमी झाले ना की तेव्हा पलटी करायची आणि दोघं साईडने छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही चकली तळून घ्यायची आहे। आता दुसरा प्रकार मी दाखवणार आहे। असं लांबसर असं दोरीसारखं करून घ्यायचं, एकसारखी करायची आणि बघा अगदी सहज, अजिबात ही चकली तुटत नाही, कारण आपण हे पीठ गरम पाण्यामध्ये मळलेलं आहे, तर त्यासाठी तुटण्याची शक्यता खूप कमी असते। त्यासाठी असं लांबसर दोरा करून घ्यायचा आणि चकलीचा आकार देऊन द्यायचा आहे आणि ते शेवटचं टोक असतं ना, ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचं, नाहीतर ही चकली तळताना मोकळी होऊ शकते। त्यासाठी शेवटचं आणि पहिलं टोक व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आणि एक चकली हाताने सुद्धा सहज टाकता येते,
आणि जर तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही झाऱ्यावरती टाकायची आणि अगदी अलगद अशी चकली टाकता येते। आता दोघं साईडने छान अलटी-पलटी करून आपल्याला मंद आचेवरती ह्या चकल्या तळायच्या आहे, कारण हाय आचेवरती जर तुम्ही ह्या चकल्या तळायला गेले ना तर चकली लगेचच जळू शकते। त्यासाठी मिडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती ह्या चकल्या तळायच्या। आणि तुम्ही रंगही बघू शकतात किती मस्त आलेला आहे आणि चकलीसुद्धा व्यवस्थित तळून झालेली आहे, कारण मंद आचेवरती आपण ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहे। आणि आता तुम्हाला एक चकली मी तळूनसुद्धा दाखवते आणि तुम्ही बघू शकतात किती मस्त कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे। वरतून काटेरी आणि आतून पोकळ अशी चकली तयार झालेली आहे। आता ही रेसिपी करताना किंवा चकली करताना 2 टिप्स लक्षात असू द्यायच्या। पहिली टिप्स म्हणजे जेव्हा तेलाचं मोहन आपण देतो ना तर तेव्हा आपल्याला तेल कडकडीत गरमच टाकायचं आहे, थंड तेल अजिबात टाकायचं नाही। आणि दुसरी टिप्स, चकलीचं पीठ मळताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। असे छोटे छोटे टिप्स आहे ना तुम्ही नक्की फॉलो करत राहा, म्हणजे कुरकुरीत चकलीसुद्धा तयार होते आणि आपली रेसिपीसुद्धा खूप छान तयार होते। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।